काही जे सोमनाथ मंदिराची हिस्ट्री पण खूप मोठी आहे. 17 वेळा तोडून सुद्धा 18व्या वेळेला हे मंदिर बांधलेलं आहे. इकडनं आम्ही आता ट्रेन पकडली आहे बँड्रावरनं वेरावळसाठी. त्याचे 455 पर पर्सन आहेत. हाय गाईज, मी विकी गणेश संतेश खूप खूप दिवसांनी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर जॉबमध्ये बिझी असल्यामुळे मला काय व्लॉग बनवायला भेटत नाही रेग्युलर. तर आत्ता जॉबमधून सुट्टी घेऊन मी चाललो आहे सोमनाथ आणि द्वारकाला आणि नागेश्वरला. आपले म्हणजे 3 ज्योतिर्लिंग होणार आहे, 2 ज्योतिर्लिंग होणार आहे आणि 1 धाम होणार आहे. तर जो आपला गणपतीपुलेचा व्हिडिओ बनवलेला की कसं जायचं, किती खर्च येतो, तसाच हा सेम व्लॉग असणार आहे. त्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिलेलं, त्या व्हिडिओला जसं तुम्ही लाईक आणि शेअर केलं आणि चांगल्या चांगल्या कमेंट केलेल्या, तसंही या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तुम्हाला समजणार आहे कसं जायचं, किती खर्च येणार आहे. तर एवढंच सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढे कोण कोण येणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर भेटूया थोड्या वेळात. तर गाईज फायनली आलो आहे बँड्रा स्टेशनला, म्हणजे बँड्रा टर्मिनलला इकडे आलेलो आहे. आणि वेरावळ आमची ट्रेन आहे, मागे उभी आहे. खूप धावपळ करत आलं आहे म्हणून असा अवतार झाला आहे. लेट झालं असतं, ॲक्च्युली ट्रेन सुटली असते आमची, पण फायनली कशी आम्ही ट्रेन पकडलेली आहे. आणि इकडनं आता पुढचं काय ते तुम्हाला सांगणार आहे मी. तिकिटाचं कसं काय रेट आहे, अजून आता थोडाफार खायला वगैरे घेतो आणि जरा बसतो. खूप घाम वगैरे येतं कारण जाम धावपळ करत आलेलं आहे. गाईस ट्रेन निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला नाही दाखवलं. तर कोण कोण येतं आहे बघा. ही तन्वी, सारिका आणि ऐशू. लास्ट टाइम आपण जो भीमाशंकरला गेलेलो तेच लोक आहेत. फक्त अनिकेत मिसिंग आहे. अनिकेत एंडिंगच्या टायमाला कॅन्सल झालेला आहे. तर आता त्याला आम्ही मिस करू भरपूर. आणि आता आम्ही निघतोय. आता शांत बसलोय, मस्त सेटल झालोय, बसलोय आता. आणि इकडनं आम्ही आता ट्रेन पकडली आहे बँड्रावरनं वेरावळसाठी. त्याचे 455 पर पर्सन आहेत. पुढचे काय चार्जेस आहेत ते तुम्हाला सांगेल. अजून काय सांगायचं, टॅक्सी नका येऊ. हां, आणि आम्ही चुकून काय केलं, लेट होणार म्हणून दादरवरनं टॅक्सी पकडून आलो. तर 400 घेतले तिकडे. मी सांगते, आम्ही दादर उतरून BDTS साठी टॅक्सी केली, जे तुम्ही कधीच करू नका. कारण पहिली गोष्ट तर तुम्ही लेट होणार आणि सेकंड गोष्ट म्हणजे पैसे भरपूर जाणार. सरळ एक काम करा, दादरवरून बँड्रा स्टेशनला या. तिकडनं 100 रुपये घेतात डायरेक्ट यायचे. आणि रिक्षावाले चांगले असतात. हां, आम्हाला जो रिक्षावाला भेटला तो चांगला होता आणि जो आधी टॅक्सीवाला भेटलेला तो जाम हे होता. तर मग तुम्हाला यायचं असेल तर बँड्राला उतरा. बँड्रावरनं बँड्रा टर्मिनलसाठी येण्यासाठी तुम्हाला 100 रुपये लागतील डायरेक्ट येण्यासाठी. 5-10 मिनटं लागतील, जास्त टाईम नाही लागेल. तर आता पुढचा काय खर्च असेल तुम्हाला सांगणार आहे. आणि आम्ही आता 1:45ला ट्रेन पकडली आहे, म्हणजे 1:40ला ट्रेन पकडली आहे. ती सकाळी 7च्या आसपास पोचणार आहे. आता लवकर पोचते लेट पोचते तर तुम्हाला अपडेट देत नाही. सारिकाने ढोकला आणला आहे. ही सारिका, हिने ढोकला आणला आहे. आणि माझ्या बागेत ही बॅग पण पूर्ण खाण्याने भरलेली आहे. हे मी आणली आहे. ऐशूने पण काहीतरी आणलं खायला, तन्वीने पण आणलं काहीतरी खायला. ते हळूहळू दिसेल काय काय आणले तुम्हाला दाखवतो. थांबा. ट्रेनचं तशी रिकामीच आहे हे बघा, अजून काय भरले नाही, पुढे जाऊन भरणार आहे. पण आम्ही खाऊ बघा किती आणले हे बघा. आणि याच्यामध्ये आईने आणि शुभूने मला हे लाडू बनवून दिले, त्याच्या पिठाचे लाडू आहे ते. आणि हे बघा सगळ्यांनी काय काय आणलं खायला. मस्त आजचा दिवस तर काही जेवणाची गरज लागणार आहे. सुरतला आलं आता. आपल्याकडे मुंबईला पाऊस पडतोय तर मस्त थंड वाटते आणि इकडे जाम बेकार गरम होते. हे बघा थंडा घेतल्या आता. ट्रेनमध्ये ना जाम बेकार गरम वाटतं. आणि दरवाजाच्या बाजूला जरी उभं राहिलो ना आपण, म्हणजे मी जास्त राहिलो नाही पण दरवाजाच्या बाजूला उभं जरी राहिलो ना तरी एकदम गरम अशी हवा येते. त्याच्यामुळे आता काय पर्याय नाही. रात्र होईल तेव्हा बघू आपल्याला थंड काय भेटते का. 8:30 वाजलेत. वडोदरा स्टेशन गेलं आहे आणि गरमी भरपूर आहे. 8:30 झाले तर रात्र झाली ॲक्च्युली, तरी पण काय थंड वाटत नाही. जाम बेकार गरमी आहे. आम्ही येता आता भरपूर सारे गेम्स वगैरे खेळलो आहे. जर तुमचा बजेट वगैरे व्यवस्थित असेल ना तर गरमीमध्ये येत असाल तर एसीच्या ट्रेनमध्येच या, AC कंपाऊंडमध्ये. बाकी टाईमला जर थंडी असेल त्या टायमाला नॉर्मल याच्यात येऊ शकता तुम्ही जनरलमध्ये वगैरे. पण जर बजेट चांगलं असेल तर ACमध्येच या, कारण जाम बेकार गरमी होते इकडे. आणि आम्ही खाल्ले भरपूर सारं. इडल्या होत्या त्या खाल्ल्या. त्याच्यानंतर काय होतं ते ढोकला होता ते संपवला आहे. इडल्या होत्या त्या खाल्ल्या. आणि अजून बाकी मी माझ्याचे बॉटल वगैरे घेतलेले तुम्हाला दाखवले. इथे येण्यापुरतं म्हणजे आमचं खर्च एवढंच झालं की तिकिटाचा खर्च झाला आहे तो तुम्हाला मी सांगितलं आहे. 450 काहीतरी झालं, 455 तेवढाच खर्च आहे. बाकी येताना तुम्ही घेऊन येऊ शकता, म्हणजे उद्यापर्यंत जर तुम्ही जेवण वगैरे घेऊन येऊ शकता. घेऊन घेतो. आता 10 वाजलेत
हे घरून मला भाकरी दिलेले आहेत आई आणि शिवने, आणि हे आयशू घेऊन आली आहे, आणि ही चटणी पण ती घेऊन आली आहे. तर आता पटकन खाऊन घेतो. सगळं आम्ही घरून आलेलंच खातोय, काय बाहेरचं काय खात नाही, तेवढेच आमचे पैसे पण वाचतात. 10:30 वाजायला आलेत आणि आमचं जेवण वगैरे मस्त झालं आहे, पण आम्ही आणलेलं पाणी सगळं संपलं आहे. आता हे घेतले, आणि ट्रेनमध्ये पण 2 पाण्याच्या बॉटल घेतलेल्या, 20 रुपीजला पाण्याच्या बॉटल आहेत. आणि अजून काय बोलवतो, तर काय नाही, इकडे 10 मिनटं ट्रेन थांबणार आहे, तर 10 मिनटं इकडे टाईमपास करतो आणि मग नंतर जाणार ट्रेनमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. 7:10चा पोचणार होतो, पण आम्हाला ट्रेनने 6:40ला पोचवलं आहे. आता मी आलो आहे वेरावल स्टेशनला, इकडे तुम्ही मागे बघू शकता, आणि स्टेशनच्या आसपासच आमचं हॉटेल आहे. कसं काय ते तुम्हाला दाखवणार आहे. आता जर कॅल्क्युलेट केलं तर आपण कुठून आलो आहे, बँड्रावरनं आलो आहे. तिकडनं इथेपर्यंत येईपर्यंत आपला खर्च फक्त 455 झाला आहे. जर तुम्ही घरून काही खाऊ घेऊन येणार असेल तर फक्त 455 होईल. आणि यापुढे जर हॉटेलचं जे आहे ते तुम्हाला मी सांगतो कसं काय ते तिकडे गेल्यावरती. तर चला लवकर जातो हॉटेलमध्ये आणि तिकडे जाऊन फ्रेश होतो. आणि मेन टिप, गरमीमध्ये येऊ नका, कारण झोपायचे पण वांदे होतात. मला 3 वाजता वगैरे विंडो सीट भेटली, तेव्हा जरा चांगली झोप भेटली, तेव्हा थोडी हवा आली, नाहीतर वरती जाम हालत खराब होते. तर येत असाल तर बजेट चांगला असेल तर AC या, नाहीतर मग थंडीमध्ये या. ठीक आहे, तर चला आता जातो पहिले हॉटेलला आणि फ्रेश होतो. गाईज, हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल दामोदर. स्टेशनपासून जस्ट 10-15 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला रूम कसे काय आहेत. हे आमचं रूम आहे 102. AC वालाच बुक केलं आहे, कारण जाम बेकार गरमी आहे. आणि याचा रेंट मला पण आयडिया नाही, मी विचारून सांगतो काय आहे ते. हे बघा, रूम तर एक नंबर आहे, एकदम नीट आणि क्लीन आहे, तेव्हा छान रूम आहे. आणि हा मी अवतार बघा कसा झाला आहे रात्रभरात. आणि हे वॉशरूम आहे, ते पण एकदम मस्त नीट अँड क्लीन आहे, छान आहे. ह्याचं फक्त रेंट सांगतो मी तुम्हाला किती रुपये. पण मस्त आहे, बसायला वगैरे केलं बघा. TV आहे, AC आपला आहे, आणि हा बेड आहे, हे बघू शकता तुम्ही. बाल्कनी पण एक आहे, ती राहिलेली, हे बघा, ही बाल्कनी आहे, बघू शकता. तर काहीच तयारी मस्त झालेली आहे, बघू शकता. आणि आता आम्ही 10:30 वाजलेत, सगळ्यांची तयारी झाली आहे. आम्ही चाललो आता दर्शनासाठी, काहीतरी खातो. इकडे खाणार होतो, चेक द रेट बघा, जरा कॉस्टली वाटतात. मग बाहेर जाऊन आम्ही चेक करणार आहे कसं काय आहे ते. तर आता निघतो आम्ही, ठीक आहे. आणि रेंटचं तुम्हाला सांगतो कसं काय आहे ते. निघालो आता दर्शनासाठी, तर इकडनं थोडा चालत चाललो, म्हणजे बाहेर आलो मेन रोडला. इकडनं आता रिक्षा करणार, 20 रुपीज काहीतरी घेतात, तुम्हाला दाखवतो किती रुपये घेतात. आणि हॉटेलचे ते 2000 घेतले ना आपले, 2000 हॉटेलचे घेतलेत. म्हणजे आम्ही सकाळी येऊन रात्री निघणार आहे, चौघांचे 2000 रुपये घेतलेत. आणि तिकडे धर्मशाला वगैरे आहेत, तर तिकडे कमी रेंट आहे. तिकडचं बघतो मी, इन्क्वायरी काढतो आणि सांगतो तुम्हाला किती आहे कसं आहे. तर आम्ही आता मस्त निघालो आहे, दिवसभर बाहेर फिरणार आहे, आणि संध्याकाळी डायरेक्ट रूमवरती येऊन मग ट्रेन आहे डायरेक्ट निघणार इकडनं. तर कसं काय ते तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा चौक आहे, त्या चौकाच्या बाजूला आमचं हॉटेल आहे, जलाराम चौक आहे. आणि आम्ही रिक्षा पकडली आहे, 20 रुपीज घेतलेत पर पर्सन. 5 किलोमीटर आहे तिकडनं सोबत. तर गाईज, आता गर्दी कमी भेटली पाहिजे असं बोलतात ते. बघूया पुढे. बोर्ड बघा इथे केवढे, मंदिर आहे वाटतं इकडे, ते पण दाखवायला भेटतं, तर दाखवतो. एवढं आहे बघा. आलो इकडे आता, बघा इकडे मस्त मार्केट भरलं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे असतं खरेदीचं तसं आहे इकडे भरलेलं. भरपूर काय काय आहे ते आपण बघूया नंतर. आधी जाऊया दर्शनासाठी. इकडे राईट साईडला बघू शकता, इकडे जायचं आपल्याला दर्शनासाठी, सरळ सरळ जायचं आहे. अजून पण इकडे कुठला एक मंदिर आहे, इकडे पण बघूया. भरपूर मोठा असा परिसर आहे, बघू शकता. आणि इकडे फोन जमा करायला लागतील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कुठल्याच आतमध्ये घेऊन नाही जाऊन देत ते. तर इकडे जमा करतो आणि मग तुम्हाला काय दर्शन देता नाही येणार आतून. इकडनं दर्शन घ्या तुम्ही. आणि बघतो आता गर्दी वगैरे कसं आहे, तुम्हाला ते बाहेर आल्यावर सांगतो. आता इकडे जमा करतो सगळं. काहीच दर्शन घेऊन आलं, एक नंबर दर्शन झाला.
प्रसाद बघा, एवढा प्रसाद घेतला आहे. दर्शन एक नंबर झाला. आतमध्ये गर्दी काही नव्हती. मला वाटतं सीझन वगैरे नाही, ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आणि दर्शन चांगला झाला. आणि बाकी सांगायचं झालं तर इकडे साऊंड अँड लाईट शो वगैरे आहे. त्याचं टायमिंग संध्याकाळी 7:30 ते 8:20 काहीतरी आहे, म्हणजे 7:45 ते 8:20 एवढंच काहीतरी आहे. आणि 50 रुपये तिकीट आहे. बाकी आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे. 2 वेळा चेकिंग होतात. तुम्ही गपचूप घेऊन जायचा ट्राय पण नका करू, कारण भरपूर स्ट्रिक्ट आहे. जात असाल तर इकडे काहीतरी जमा करा मोबाईल वगैरे आणि मग आतमध्ये जा. आणि बाकी आता सांगायचं झालं तर इकडनं थोडाफार व्ह्यू दाखवतो. आतमध्ये तर नाही जाता येणार, लांबून थोडाफार दिसतो इकडनं, ते तुम्हाला दाखवतो काय. गाईज, या सोमनाथ मंदिराची हिस्ट्री पण खूप मोठी आहे. 17 वेळा तोडून सुद्धा 18व्या वेळा हे मंदिर बांधलेलं आहे. गाईज, हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला इकडे हे ओशियन व्ह्यू म्हणून एक गेट आहे. इकडनं जायचं आहे आणि समुद्राच्या बाजूने जो व्ह्यू दिसतो तो एक नंबर दिसतोय. आम्ही आता दर्शन घेतलं ना, तर तिकडनं हा व्ह्यू दिसत होता. तुम्हाला दाखवतो. या साईडला देतो, मंदिराच्या साईडला तो रस्ता, तर जाऊन दाखवतो. एक नंबर व्ह्यू. तिकडनं आलं नाही, ते एंट्री केली. जस्ट बाजूला हे तिकीट काउंटर आहे आणि हा त्याचा रेट आहे, चेक करू शकता. आतमध्ये आल्यावर गायचं आहे बघा, मार्केट आहे, थोडंफार मार्केट आहे. आणि इकडनं व्ह्यू आता तुम्हाला दाखवतो आहे. आणि ते बघा, हनुमान दादांची मूर्ती इकडे दिसते. फ्रंटने पण दाखवतो. फ्रंटने मूर्ती बघा कसली भारी वाटते ना. मी आता मस्त दर्शन घेतलं इकडे, छान भारी वाटते मूर्ती. हे बघा. आणि इकडे जस्ट बाजूला उंट वगैरे आहेत, फिरू शकता, फोटो वगैरे काढू शकता इकडे. तिकडे पण बघा ऐका, भारी वाटतं. आणि इकडे पोहायला परमिशन नाही आहे. तिकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्या साईडला, त्या साईडला तिकडे बोर्ड वगैरे लावले. परमिशन नाही पोहायला, बसू शकत नंतर वगैरे नाही शकत, कारण लाटा एकदम खतरनाक येतात. ते बघा, एकदम खतरनाक लाटा येतात. आणि आता इकडे येऊ थोड्या वेळात आणि तिकडे जायचं आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायला. दर्शन घेतलं एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बरं. इकडनं मंदिर एकदम जवळून दिसतंय. अजून पुढे जाणार होतं आपण, तर बघा एकदम असं नीट अँड क्लीन आहे. भरपूर लांबून जाणार झालं आपण इकडे बघू शकतो. भरपूर लांबून जातो. आणि हे मंदिर इकडे, अजून तिकडे पुढे जाऊ शकतात. तिकडे माणसे तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण पण जाऊया तिकडे. मस्त फोटोज वगैरे काढून झालेले आहेत. छान बेकार गरमी आहे. सनग्लासेस काढले ना असं वाटतं का कुठे आलं ना कुठे नाही. छान बेकार आहे. येत असा तर थंडीच्या टायमाला या मस्त, काही टेन्शन नाही. आणि आहे मस्त, चांगलं आहे एकदम. दर्शन वगैरे घ्यायला पण एकदम भारी आहे. त्याच्यानंतर इकडे फिरायला पण चांगलं आहे. आणि रात्री मला पॉसिबल झालं ना तर मी ते साऊंड शो वगैरे ते दाखवणार आहे. साऊंड शो, लाईट शो वगैरे आहे ना, ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला जर मला भेटलं तर टाईम. कारण बाकीच्या ठिकाणी मग फिरायचं आहे. तर आता थोडा बीचच्या साईडला परत चाललो आहे. तिकडे खातो पण, आणि ते उंट वगैरे तुम्हाला दाखवतो कसं काय ते. हे मंचुरियन ट्राय मागवलेले आहेत आम्ही. ते 120 रुपीज प्राईज यायची. आणि हे कुठे आलो आहे हे बघा, बीचच्या जस्ट बाजूला आहे. इकडे आलो या शॉपमध्ये, न्यू बॉम्बे फास्ट फूड. तिकडनं एक ट्राय करतो आहे, कसे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही पण ट्राय करू शकता. पाणीपुरी घेतले, छोटीशी खाल्ली आम्ही. त्याच्यानंतर आठवलं शूट करायचे. त्यांनी हे अशी चटणी दिली आणि हे बनवून आणले आतून. दाखवून हां, हे झाले आपले पाणीपुरी रेडी. आता हे खाऊया. काहीच गोड चटणी पण दिली या टायमाला. दुसरी घेतली आम्ही. हिकट चटणी आहे, ही गोड चटणी, आणि ही आपली पाणीपुरी. शेवपुरीसारखी आणली असेल तरी पाणीपुरीचं. ओके, हिने आता केलं एक्सपेरिमेंट, बघूया कशी लागते. हे लिंबू सरबत घेतले. इथे ते कुठे गेलं, पाणीपुरी खाल्ली कुठे, हां इथेच पाणीपुरी खाल्ली या शॉपच्या इथे. ओके ओके ओके, ती खाऊ शकता, म्हणजे काही इश्यू नाही. ओके ओके म्हणजे ती. आणि त्याच्यात जस्ट बाजूला हे इकडनं आम्ही हे घेतलं लिंबू सरबत. तर हे ट्राय करतो. हे 20 रुपयाला आहे आणि जी आम्ही पाणीपुरी घेतलेली ती 30 रुपयाला होती. लिंबू सरबत चांगलं आहे, ते ट्राय करू शकता तुम्ही. खाऊन झालेलं आहे, पोट वगैरे भरली, मस्त एनर्जी आलेली आहे.
आणि आता आम्ही काय करणार आहे, एक जुनं सोमनाथचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे आणि एक तुम्हाला सकाळचं मंदिर दाखवला त्याचं एक दर्शन करणार आहे. त्याच्यानंतर एक रिक्षावाला पकडणार आहे. म्हणजे रिक्षावाला इकडे काय करतात 300-400 रुपये काहीतरी घेतात आणि बाकीचे इकडचे जे मंदिरं वगैरे आहेत ना ते फिरवतात. तर आधी आम्ही हे दर्शन करून मग रिक्षावाल्याला बघतोय कुठला तरी चांगला आणि मग ते पण दाखवेल तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये राहा, पुढे अजून तुम्हाला माहिती भेटेल. काय ज्या मंदिरात आलेलो श्री लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये, तर ते बंद आहे सध्या आणि 3 वाजता चालू होईल. तर मग नंतर येऊ इकडे. आता एक रिक्षावाला भेटला आहे, 500 रुपये सांगतोय आणि एवढे मंदिर आहेत तेवढे सगळे फिरवणार आहे. आणि हे तर बंद आहे आणि तिकडे एक जुना सोमनाथ मंदिर आहे, कुठे गेला या साईडला आहे. तर हे पण बंदच असू शक्यतो. तर मग आधी हे चालू आहेत तर मग इकडे येऊन हे करून घेतो असं विचार चालला आहे. तर गाईज आपले म्हणजे काय झालं ते व्हिडिओ शूट करतो आहे ना, ब्लॉग बनवतो आहे, त्या हिशोबाने त्याला सांगितलं ते 500 रुपये बोलत होते. तर मी त्यांना बोललो की मी पण ब्लॉग शूट करतो, तुमचा नंबर वगैरे टाकेल, नाहीतर तुम्हाला ऑर्डर वगैरे येतील. तर नेक्स्ट समजा कोणी माझे ब्लॉग बघून येत असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील असं सांगितलं त्यांना. तर आता ते 400 रुपीजमध्ये बांधलेले आहेत. तर बघा, ब्लॉग बघून जर येत असाल तर त्यांचा नंबर मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे पण टाकेल डिस्प्लेला. तर यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग या. एक बार बोल दो कौन सा है? सूर्य मंदिर, हाँ। पांडव गुफा और इंग्रज माते गुफा। ओके, यहाँ से है ना? शारदा मठ जगत को शंकराचार्य। अच्छा। हाँ हाँ, शारदापीठ शारदापीठ सोमनाथ मंदिरकडे. पांडव गुफा और इंग्रज ठीक आहे गाईस, ते वेट करतील इकडे, तोपर्यंत आपण फिरून येऊया. गाईस पहिल्या मंदिरात जाऊया, शारदापीठ सोमनाथमध्ये. आणि इकडे आतमध्ये मंदिर आहेत, कामनाथ महादेव इकडे बघू शकता ते बघा. आणि अजून काय आहे ते पण बघूया. मंदिराच्या जास्त बाजूला गौशाला पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आधी आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊन येतो. इथलं दर्शन काय झालेलं आहे गाईज आपलं. आता याच्या बाजूला म्हणजे जिकडनं एंट्री मारली ना त्याच्याच बाजूने कंपाऊंड आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. सूर्य मंदिर, हिंगलाज देवी मंदिर आणि अजून एक आहे, ते जाऊन आपण करणार आहे दर्शन आता. तर चला जाऊया तिकडे. काही चाललो आहे आता तिकडे. आणि हे बाजूला एक शॉप वगैरे छोटेफार बघू शकता. आणि वरती जायचं आहे चालत चालत. इकडे सीड्या बघा, त्या सीड्या आहेत, जास्त नाहीत, थोड्याशाच आहेत. आणि त्याच्या पुढे वरती हे बघू शकता कलशला बांधलेलं आहे शंकर मंदिराचं, सॉरी सूर्यदेवांचं हे लावलं आहे झेंडा. तर हे सूर्य मंदिर असणार आहे. तर जाऊया. काय सूर्य मंदिर बघा, भरपूर जुनं असं मंदिर वाटतंय. तर मंदिराच्या आतमध्ये पण स्टॉल लावलं आहे बघा. आणि आतमध्ये मला नाही वाटतं तिकडे मोबाईल अलाउड आहे. जाऊन दर्शन घेऊन येतं. तुम्ही पण इकडनंच लांबूनच दर्शन घ्या. बघा आता क्लिअर दिसतंय, इकडनं तुम्ही दर्शन घेऊ शकता. सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे. जस्ट बाजूला इंग्लज माता मंदिर आहे, तिकडे जाणार होतो आपण आता. काय जे बघू शकता गणपती बाप्पा आणि 5 पांडव आहेत, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, सहदेव आणि नकुल. आणि खाली द्रौपदी माता यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. इकडनं खाली गुफा आहे, तिकडनं जायचं आहे दर्शनासाठी इंग्लज माता यांच्या. त्याच्या जस्ट बाजूला हे कुंड आहे, हे बघा तेवढं खोल आहे. हे बघा पाणी आहे, तर त्याच्यात थोडंसं भरपूर कमी आहे, पण बघा थोडं खोल आहे ते. इकडनं पायऱ्या आहेत खाली उतरायला. त्याच्या बाजूला पण एक गुफा आहे, तिकडे पण भरपूर साऱ्या मूर्ती आहेत, तिकडे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. महादेवांचं आहे, तिकडे गणपती बाप्पा आहेत, तर तिकडे पण महादेवच आहेत. हे सगळ्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. काही इकडचं दर्शन झालेले आहेत आणि आता आपण गीता मंदिरला चाललो आहे. गोष्ट पण आपले तुम्हाला देतो आणि तिकडे पोहोचतो. आणि एक चांगलं झालं आहे की पावसाळ्यात थोडे सिम्पटम्स दिसतात, त्याप्रमाणे वातावरण झालेलं आहे. आम्ही आलो आहे आणि पाऊस चालतो इकडे, कारण अवतारा बघूया सगळ्यामध्ये कसं झालेला. तर आता थोडं चांगलं वाटतं, बाहेर फिरायला पण काय वाटलं नाही, एकदम छान असं वाटेल.
तर बघूया इकडनं किती वेळ लागतो तिकडे जायला. तर काय झालो आहे जस्ट 2-3 मिनिटांवरतीच होता आणि हे बघा एवढं सगळं आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे. जाऊया इकडनं आतमध्ये आणि यांचं सगळ्यांचं दर्शन घेऊया मस्त. आता एकदा हे वातावरण बघा मस्त झालं, ढगाळाचं वातावरण आलेलं आहे. पाऊस पडायचीच वाट बघतो आम्ही सगळेजण. आणि हे आमचं ऑटो डेंजर अवस्था आहे तिथे पण मस्त आहे, सगळीकडे सोडतो आहे आम्हाला. तिकडे पाणी पण आहे, त्या साईडला पण जाऊया. आधी इकडनं आतमध्ये जाऊया, बघूया कसं काय. काय जे पहिलेच आहे इथं मंदिर, तिकडनं आपण आता दर्शन घेऊया. फोनचं माहीत नाही इकडे कसं काय, तर बघतो. अलाउड असेल तर तुम्हाला दर्शन घेऊन देतो. काहीच गीता मंदिर आहे, तिथे श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि माझ्या मते हे भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत ते प्रत्येक खांब्यावरती कोरलेले आहेत. हे बघा भरपूर सारे खांबे आहेत, त्या प्रत्येक खांब्यावरती हे श्लोक कोरलेले आहेत. गीता मंदिरच्या बाजूला जस्ट श्री बलदेवजी यांची गुफा आहे, तिकडनं जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आवाज मला कमी येत असेल तुम्हाला. हे नेक्स्ट मंदिर आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आतमध्ये जाऊन बघूया दर्शन भेटते का, नाही तर इकडनं दर्शन घ्या. इकडनं पण मस्त दर्शन होते बघा. हे बघा आतून मूर्ती किती भारी दिसते. हे श्री काशी विश्वनाथ महादेव यांचं मंदिर आहे, बघू शकता इकडे. यांचं पण दर्शन घ्या मस्त. ओम नमः शिवाय. श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर पण आहेत, यांचं पण तुम्ही दर्शन घ्या मस्त इकडे. हर हर महादेव. काहीच अवतार बघा कसला डेंजर झाला आहे, जाम बेकारून होता ना म्हणून असं झालं आहे. तसं मी एडिट वगैरे केलेलं असेल, फिटर वगैरे लावलेलं असेल, तेवढा तर वाईट दिसणार नाही पण बेकार दिसते. ओरिजिनल व्हिडिओ बघितला असं डेंजरस काम झालं असतं. तर माझ्या मागे एक नदी आहे की तलाव काहीतरी भरपूर मोठी आहे, या साईडला बघा भरपूर मोठी आहे. आणि इकडचे आपले दर्शन झालेले आहेत सगळे. आणि इकडनं आता पुढे बघू तो रिक्षावाला कुठे नेते, तिकडे जाऊया. आणि अजून काय नाही, इकडे थोडंफार फोटोज काढतो आणि मग निघतो. पक्ष्यांचा तवा कसला खतरनाक चाललं का, मस्त वाटतात. तिकडे बसलेले होते ते, हे बघा इकडे बसलेले होते सगळे, इकडनं उडून जातात तिकडे. काहीच फोटो तर काढून झालेत मस्त. आणि आता पाऊस आलाय थोडा थोडा. मी एवढा डेंजर का दिसतोय हे पण बोलणार. हां सर पाऊस आलाय. काय राहिलं का, कसं त्याची पिशवी ठेवली वा, चला घेतली चल. तर निघतोय. अजून काय माहिती, अजून भरपूर सारे ठिकाण बाकी आहेत, 4-5 तरी असतील तिकडे जायचं आहे. आणि पाऊस पडतोय, चांगलं पण वाटतोय, पण मला भिजायची पण इच्छा नाही आहे. बघूया कसं काय जमतंय ते. तिकडनं निघालो आहे, पुण्याचं कुठे निघालं ते तुम्हाला सांगतो. आता आलेलो आहे त्रिवेणी महासंगमला. इकडे बघू शकता हिरण, कपिला आणि सरस्वती या नदीचं ॲक्च्युली मिलन होतं असं वाटतं मला. इकडे जाऊन बघूया कसं काय. ॲक्च्युली जास्त वेळ नाही लागत आहे, 2-4 मिनटं किंवा 5 मिनटं हार्डली लागतात तिकडे पोचायला. म्हणजे आम्ही जे स्पॉट करतो आहे ना, एक झालं की दुसऱ्या स्पॉटवरती पोचायला 5 मिनटाच्या आतमध्येच लागतात. पण चांगलं आहे, रिक्षाने आलं तर बरं आहे, कारण तुम्ही चालत वगैरे याचा विचार केला तर जाम थकायला होईल. रिक्षाने या आणि ते प्रॉपर सोडतात आणि थांबतात पण, काय बोलत पण नाही. ॲक्च्युली आम्हाला थोडा वेळ पण लागतो आहे, थोडा आम्ही टाईमपास करत फोटो काढत सगळं येतो, पण तरी पण ते काय बोलत नाही, वेट करतात बाहेर मस्त. तर या, त्यांचा नंबर ते देईलच मी तुम्हाला. कोणाला जर यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून या. आपला व्हिडिओ वगैरे काढले त्यांना दाखवा आणि मग कसं या. तर गाईज बाहेर सांगितल्याप्रमाणेच 3 नद्या इकडे मिळतात, हिरण, कपिला आणि सरस्वती. तर आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे एवढं काही दिसणं समजणार नाही. जेव्हा पाऊस भरेल तेव्हा कळून येईल कसं काय ते. आता तिकडनं आपण आलो आहे श्रीराम मंदिरला. हे बघा, चला इकडनं जाऊन या. चला आता आतमध्ये जाऊया आणि श्रीरामांचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. श्रीरामांची मूर्ती बघा किती भारी आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांना तुम्ही बघू शकता. आणि हे हनुमान दादा हे तुम्ही इकडे बघू शकता. आणि तिकडे लोक बसलेत, आय थिंक ते जय श्रीराम लिहितात. या साईडला पण आहेत आणि इकडे पण आहेत. तर आम्ही आणि हे गणपती बाप्पा. पटकन मी पण दर्शन घेतो, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि हे आपले हनुमान दादा, यांनाही तुम्ही इकडे बघू शकता. यांच्यावर मस्त दर्शन घ्या. श्रीराम श्रीराम बोललेले इकडे. काहीच आता आपण आलो आहोत श्री भालिका तीर्थ इकडे. तर इकडेच श्रीकृष्णाच्या पायांना बाण लागलेला होता.
काय स्टोरी आहे ते तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगेल मी. तर चला पटकन जाऊया आतमध्ये. तर या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की एका दिवशी श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली आराम करत होते. तेव्हा त्यांनी त्यांचा उजवा पाय डावा पायाच्या वर ठेवून योग समाधीमध्ये बसले होते. तेव्हा तिकडे एक झरा नावाचा शिकारी येतो आणि श्रीकृष्णाच्या पायाला तो हरिण आहे असं समजतो आणि त्याला मारण्यासाठी बाण सोडतो. तो बाण जाऊन श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्याला लागतो आणि जेव्हा तो शिकारी तिकडे जातो तेव्हा त्याला कळतं की हे हरिण नव्हतं, तर हा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागलेला आहे. मग तो शिकारी खूप घाबरतो आणि श्रीकृष्णाची माफी मागतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात की हे सगळं जे झालेलं आहे ते माझ्या इच्छेनुसार झालेलं आहे आणि भाला लागून श्रीकृष्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे या जागेला श्री भालका तीर्थ असं म्हटलं जातं. श्री भालिका तीर्थ आहे ते लांब आहे भरपूर. आपल्याला वाटलं की हे 400 रुपये घेतो रिक्षावाला, जवळजवळ पॉईंट आहे. तसं नाही आहे. जे श्री भालिका तीर्थ आहे ते तिकडनं भरपूर लांब आहे. तर वरतीच आहे, 400 रुपये घेतो ते आणि भरपूर चांगलं आहे. म्हणजे थांबतोय, एवढा वेळ थांबतोय तरी पण तो काय बोलत नाही आहे. मस्त फिरवतोय. आणि जे प्रभू श्रीरामाचं जे तुम्हाला मंदिर दाखवलं ना त्याच्यासमोर त्याचं घर आहे. तर पूर्ण त्याची फॅमिली, चाचा, काका, मामा जे आहे ते सगळे तिकडे जातात. तर चांगला माणूस एकदम. मला कॉन्टॅक्ट करून येऊ शकता इकडे. तर आता इकडनं जातो परत सोमनाथ मंदिराला. जुनं सोमनाथ मंदिर आहे ते राहिलं आमचं, तर ते करून घेतो. तर गाईस आता आलो आहे बाणगंगा इकडे. इकडूनच ते बाण सोडलेलं होतं आणि श्रीकृष्णांच्या पायाला जाऊन लागलेलं होतं. तरी ते तुम्हाला दाखवतं कसं आहे ते. मस्त आहे. समुद्राच्या मध्ये हे वाटतं पिंडी आहे आणि कंटिन्यू पाणी येतं. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईस, पाणी पण येते इथपर्यंत. इथे शिवलिंग आहेत हे बघा. मस्त कंटिन्यू पाणी येत राहतं आणि इकडून बाण सोडलेलं त्यांनी ते जाऊन श्रीकृष्णाच्या पायाला लागले तिकडं. आपण आता जिथे दर्शन घेतलं ना तिकडे. तर गाईस हे आहे जुनं सोमनाथ मंदिर आणि हे आपले रिक्षावाला आहे. यांनी आपल्याला मस्त फिरवलं आहे आणि चांगलं आहे. आपका कॉन्टॅक्ट नंबर है ना उनके पास? मैं कॉन्टॅक्ट नंबर डाल देगा इधर. आपका नाम क्या है? नितीन गोस्वामी नाव आहे यांचं. तर आले तर यांना कॉन्टॅक्ट करून या. मस्त फिरवतात, सगळ्या ठिकाणी फिरवला आणि टाईम पण मस्त देतात आपल्याला. आरामात या, काही टेन्शन नाही आणि माहिती पण चांगली दिली. तर थँक्यू. मंदिराच्या जस्ट बाजूला इकडे भोजनाची पण व्यवस्था आहे. सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आहे आणि 7 ते 8:30 वाजेपर्यंत आहे. फ्रीमध्ये इकडे जेवण. तर तुम्हाला इकडे यायचं तर इकडे पण येऊ शकता. आणि हे जे जुनं सोमनाथ मंदिर आहे त्याचं आर्किटेक्चर तर एवढं भारी होतं. तेव्हा इथे जे शिवलिंग होतं ते हवेत तरंगत होतं. त्याच्यानंतर या मंदिरावर आक्रमण झालं. ज्यांनी आक्रमण केलं त्यांनी बघितलं की हे शिवलिंग हवेत तरंगत आहे. तर त्याला तर आधी हे कळलं नाही की हे हवेत कसं तरंगतंय. तर तेव्हा त्याने रागाने आपली तलवार शिवलिंगावर फेकली. तर ती तलवार कळसाच्या वर जाऊन चिपकली. मग त्याला कळलं की हे शिवलिंगाच्या वर आणि खाली मॅग्नेट लावलेलं आहे आणि जी शिवलिंगाची पिंडी होती ती मेटलने बनवलेली होती. त्यामुळे हे शिवलिंग हवेत तरंगत होतं. तर आपलं हिंदूंचं एवढं चांगलं आर्किटेक्चर त्याला बघवलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं. त्यानंतर अहिल्याबाई होलकर यांनी हे मंदिर पुन्हा बांधलं. त्याच्यामुळे त्यांची मूर्ती इकडे आहे. तर काही सगळे दर्शन झालेले आहेत आपले. फायनली जुना सोमनाथ होतं ते पण झालेलं आहे. आता आपण दुपारी गेलो ना श्री लक्ष्मीनारायण मंदिर, ते बंद होतं, ते आता ओपन झालेलं आहे. शेवटचं आहे, ते तिकडनं दर्शन करणार. आणि तिकडे बाजूला सोमनाथ मंदिराच्या बाजूला ते लाईव्ह शो आहे ना, साऊंड शो आणि रेंज शो वगैरे, तर तिकडे जाणार आहे. त्याचं तिकीट वगैरे काढतो आणि बघतो थोडंफार कसं आहे, तुम्हाला पण दाखवतो. खूप छान वाटतंय दर्शन घेऊन. आणि एवढं फिरलो ना थोडा पण थकवा नाही जाणवते. म्हणजे पाय दुखतात किंवा असं काहीच नाही वाटत आहे. खूप मस्त वाटतं. असं वाटतं इकडेच राहावं. खूप छान वाटतं आहे. आणि आता पाऊस पण यायला लागला आहे. मस्त मागे मोबाईल बघू शकता, एक नंबर झाला आहे आणि चांगलं आहे. आता बघतो, दर्शन घेतो आतमध्ये. बघतो तुम्हाला दर्शन द्यायला भेटलं तर देतो. मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला पण दर्शन देईल आणि जाऊन येतो पटकन. तर काय आतमध्ये हे बघू शकता, लक्ष्मीनारायणांची मूर्ती आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. मन प्रसन्न होतं एकदम दर्शन घेऊन. दर्शन घेतलं मस्त वाटलं. आणि बाकी हे मंदिर आहे, हे बघा, हे मंदिर आहे. आतून असे दर्शन घेऊन झालं आपलं. आता पुढे बघूया, पुढे जाऊया. परत एकदा दर्शन घ्या. हे बघा काय झालेलं आहे इकडे तिकीट काढायला, पण आता पाऊस पडतोय ना, तर त्याच्यामुळे काय कन्फर्म नाही सांगत आहे. बघा कन्फर्म नाही सांगत. ते बोलतात की लाईव्ह शो होईल की नाही. पाऊस पडला तर नाही पण होणार.
त्याच्यामुळे आम्ही तिकीट पण नाही काढला, म्हणजे देत पण नाही ॲक्च्युली. तर बघतो, थोडा वेळ वेट करतो, नाही तर मग जातो. काय जे मंदिर आहे, मंदिराच्या समोर एक धर्मशाला आहे. तर तिकडे मी जरा इन्क्वायरी केली रेटची. तर किती आहे, 700 आहेत. सकाळी 9चा चेकआउट असते. किती पण वाजता चेक इन करा, रात्री करा, कधी पण वाजता करा. सकाळी 9ला चेकआउट करायचं आहे आणि 700 रुपये. 5 जणं राहू शकतात एका ह्याच्यामध्ये आणि नॉन एसी एवढंच. गाईज आलो हॉटेलच्या इथे आणि इथेच बसलो बाहेरच. अवतार बघा कसा डेंजर झाला आहे मला. यांचं इंटिरियर मला मस्त आवडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. ही लिफ्ट त्यांची 3rd फ्लोअरला आहे, काउंटर. आणि हे बघा मस्त वाटतं, हे बघा. आणि मी इथे बसलेलो होता आणि आमचा रूम हे काउंटर आहे, हे बघा हे काउंटर आहे. आणि आमचा तिकडे रूम आहे शेवटला कोपऱ्यात 102. म्हणजे तुम्हाला इकडे यायचं असेल तर येऊ शकता. चांगलं आहे, स्टाफ वगैरे पण व्यवस्थित आहे, काही इश्यू नाही आहे. आणि मंदिराच्या इथे रूम घ्यायचं तर मंदिराच्या इथे पण घेऊ शकता. म्हणजे सारखं ये जा करायला नाही लागणार, कारण इकडनं मंदिराकडे जायला 20 रुपीज आहेत आणि यायला 20 रुपीज परत आहेत. तर मग तो खर्च वाचेल तुमचा मंदिराच्या इथे. पण मंदिराच्या इथले मला चांगले हॉटेल कुठले माहीत नाहीत. हे माझ्या फ्रेंडने बुक केलं आहे, त्या हिशोबाने व्यवस्थित आहे, पण थोडं कॉस्टली आहे. 2,500 रुपये वगैरे बोलतात. तर आम्ही म्हणजे लवकरच आजच चेकआउट करणार आहे ना, तर त्या हिशोबाने आमचे 2,000 रुपये घेतले. नाही तर 2,500 रुपये आहेत. 5 जणांचं आमचं सांगितलेलं आम्ही. आणि मंदिराच्या समोर तुम्हाला दाखवले ते 700 रुपये आहेत, ते पण 5 जणांचंच आहे, पण ते नॉन एसी आहे, हे एसीवाले आहे. आणि रूम एकदम नीट अँड क्लीन आहेत, चांगले आहेत. वॉशरूम थोडा छोटा आहे, बाकी काही इश्यू नाही आहे, मस्त एकदम. आणि आता आम्ही त्यांचं जेवण पण ट्राय करणार आहे, तर ते पण तुम्हाला सांगतो कसं आहे वगैरे. सध्या अवतार बघा कसा झाला आहे, पटकन फ्रेश होतो, मग नंतर थोडाफार टाईमपास करू, जेवू आणि मग नंतर रात्री 11 वाजताची आमची ट्रेन आहे. आय थिंक सो हा पार्ट 1 असेल आपला, कारण भरपूर आपण फिरलो आहे. ब्लॉग किती केलं आहे ते मला नाही माहिती, आयडिया नाही, कारण मी मोस्टली फक्त दर्शन घेण्याच्याच मागे लागलेलो. तर ब्लॉगमध्ये काय केलं अजूनपर्यंत मला काय आयडिया नाही. पण मेन जे होते, जे प्राईज वगैरे होते ते तुम्हाला मी सांगितले आहेत. रिक्षाचं कसं काय, खायचं वगैरे काय, बाकी थोडंफार ते तुम्हाला आयडिया दिलेली आहे मी. अजून आपण उद्या आता जाणार आहोत द्वारकाला जाणार, अजून तिकडनं अजून नागेश्वरला पण जाणार आहे. तर उद्याचं पण आपलं तेच असणार आहे. पूर्ण बजेटमध्ये तुम्हाला सांगेल कसं काय जायचं आहे, कुठे जायचं आहे आणि किती खर्च येतो ते पण सांगणार आहे. आणि उद्याचा हा आपला जो हॉटेल आहे तो स्टेशनच्या बाजूलाच आहे, म्हणजे मंदिर आणि स्टेशन जास्त डिस्टन्स नाही आहे, बाय वॉकिंग आहे, चालेल तिकडे. आणि बघू, हा पार्ट 1 असेल, उद्याच्या दिवसाचा पार्ट 2 करेल आपण. मग आता थोड्या वेळात जेवणाचं वगैरे असेल ते तुम्हाला दाखवेल आणि ट्रेनमध्ये गेल्यावर याचा पार्ट एंड करेल. मग उद्याचा जो पार्ट असेल तो पार्ट 2 मध्ये टाकून देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा पण उद्याचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तेव्हा माझे व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड करतील. आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर गाईज आम्ही स्पेशल फिक्स पंजाबी थाली मागवली आहे. 250 रुपीज प्राईज आहे. क्वांटिटी तर तेवढी काय वाटत नाही आहे, टेस्ट बघतो कशी काय. तर आता आपण बघूया आपला टोटल खर्च किती झाला आहे. हा आपला ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. ह्याच्यामध्ये जे रिक्षाला आहे ते डिवाईड केलेले आहेत 5 जणांमध्ये, आणि बाकी हे ट्रेनचं पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे हॉटेलचं आहे, हे पण 5 जणांमध्ये डिवाईड केलेलं आहे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्या हॉटेलचं AC रूम, नॉन AC रूम ते पण दिलं आहे, आणि प्लस धर्मशाला आहे त्याचे पण डिवाईड करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा जेवणाचा आपला खर्च एवढा होतो. नाश्ता आणि जेवण मिळून दिवसाला 400-500 रुपये तर लागतात आपल्याला. तर गाईज निघतो आता, तयारी झाली आमची. 11 वाजताची ट्रेन आहे आमची द्वारकाला जायला. आणि जेवण चांगलं होतं ॲक्च्युली, 11 वाजताची ना. तर जेवण चांगलं होतं. क्वांटिटी फक्त भाताची थोडी कमी होती, बाकी व्यवस्थित होतं एकदम, काही इश्यू नाही आहे. 250ला होती त्या हिशोबाने व्यवस्थित होती. हां, एका माणसासाठी बरोबर आहे. भात फक्त थोडासा हलकासा वाढवला असं चाललं असतं, बाकी टेस्ट एक नंबर आहे, काही इश्यू नाही. तर आता आम्ही निघतोय आणि आजचा आपला पार्ट 1 इकडेच संपला असं समजूया. ट्रेन वगैरे पकडतो आणि मग जातो. चला बाय बाय. आणि मेन राहिलं, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकविरा मातेची जय.